लाडकी बहीण योजना हा संकल्प मांडताना आमची बहीण महिला सक्षम झाली पाहिजे असं आम्हाला वाटत होतं. विरोधक कारण नसताना टीका करत आहेत. विरोधक फक्त बहिणीकडे लक्ष दिलं असं म्हणतात, मात्र भावाकडेही आम्ही लक्ष दिलं आहे. यापुढे कुणीही लाईट बिल भरू नये, कोण तुमची लाईट कट करायला येतो तेच बघतो, हे भावासाठी केलं आहे. काही जण कोर्टात गेले पण कोर्टात टिकले नाही असं अजित पवार यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले, या योजनेचं सातत्य टिकवायचं असेल तर महायुतीला पाठबळ द्यावं लागेल. पुढील 5 वर्षात 90,000 रुपये मिळणार आहेत. मात्र नाहक आमिषाला तुम्ही बळी पडू नका असं आव्हान देखील यावेळी अजित पवार यांनी केलं. आतापर्यंत 1,03,00,000 फॉर्म जमा झाले आहेत. महिलांना सबळ करण्यासाठी ही योजना आणली आहे. आमच्या राजकीय जीवनातला आनंदाचा दिवस आजचा आहे. पुढेही या योजनेत सातत्य राहणार आहे. पुढील 5 वर्ष या सर्व योजना पुढे चालू ठेवायच्या की नाही हे तुमच्या हातात आहे. त्यासाठी कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळाकडे लक्ष द्यावं लागेल. केंद्रात आपल्या विचाराचं सरकार आहे असंही अजित पवार म्हणाले.